नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर, आदिमातेचा उत्सव आता काही दिवसावर आलेला आहे. अश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत अर्थात दसऱ्यापर्यंत नवरात्र साजरा केला जातो. नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या 9 विविध स्वरूपाची भक्तिभावाने पूजा करतात. मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 9 दिवस व्रत केले जाते. नवरात्रीचे व्रत करताना काही खास नियम पाळणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया नवरात्रीत काय करावे आणि काय टाळावे. नवरात्रीचे व्रत नियम. नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गाच्या 9 विविध स्वरूपाची भक्तिभावाने पूजा केली जाते. मातेची विधिवत आणि मनोभावे पूजा केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात, तसेच जीवनात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे. नवरात्रीचे व्रत करताना काही गोष्टी करायला हव्यात तर काही गोष्टी काटकशाने टाळायला हव्यात. त्याबद्दल सविस्तरपणे आता आपण जाणून घेऊया. 1 नंबर, जमिनीवर झोपणे. नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी 9 दिवस बिछाण्यावर झोपणे टाळावे. तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवर झोपावे. सात्विक आहार घेणे. नवरात्रीत केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे. यावेळी कांदा, लसण, मासे, मांसाहार, मद्य, जंक फूड असे तामसिक पदार्थाचे सेवन टाळावे. कुमारिका भोजनाचे आयोजन करणे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी किमान एक लहान मुलीला जेवू घालणे किंवा तिला फलाहार करायला देणे, तसेच अष्टमी आणि नवमीच्या दिवशी 9 कुमारिकाची पूजा करून त्यांना भोजन देणे अत्यंत शुभ मानले जाते. महिलांचा सन्मान करा. नवरात्रीत कोणत्याही महिलेचा अनादर करू नये, मग ती आपली आई असो, बहीण असो किंवा इतर कोणतीही महिला असो. सर्व स्त्रियांशी आदराने वागा आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दाचा वापर करू नये. 5. केस आणि नखे न कापणे. नवरात्रीत विशेषतः जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नख कापणे टाळायला हवे. असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते असे म्हणतात. 6. सत्य बोलणे आणि संयम पाळणे. नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटे बोलू नये, कोणाला शिवीगाळ करू नये, नेहमी खरे बोलावे, सर्वांशी आदराने वागावे आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहावे. राग चिडचिड कमी करावी. नवरात्रीमध्ये काय करू नये ते पाहणार आहोत. नवरात्रीत मांसाहार, दारू, कांदा, लसूण टाळावे. उपवास करणाऱ्यांनी ब्रह्मचर्य पाळावे. केस नखे कापू नये. इलेक्ट्रॉनिक्स व नवीन वस्तूची खरेदी करणे टाळावे असे सांगितले जाते. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि घराची व प्रार्थनास्थळाची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. काय करू नये. अन्नपदार्थ, तामसिक पदार्थ, कांदा, लसण खाणे टाळावे. मद्यपान, इतर मादक पदार्थाचे सेवन करू नये. मसालेदार अन्न टाळावे. व्यक्तिगत सवयी. नवरात्रीच्या काळात केस, दाढी आणि नखे कापणे टाळावे. दिवसा झोपणे टाळावे. ब्रह्मचर्य आणि संयम पाळावा. नंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा नवीन उपकरणे खरेदी करणे टाळावे. घरातील स्वच्छता आणि पवित्रता जपावी. विशेषतः पूजास्थळाची विशेष काळजी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रवासात सकाळी किंवा रात्री उशिरा करावा. उपवास केल्यास तो अचानक मध्ये सोडू नये. या गोष्टी पाळल्यास काय होते. नवरात्रीचा उत्सव शुद्ध आणि पवित्रेने साजरा होतो. या काळात उपवास करणाऱ्यांसाठी नियम पाळल्यास देवीचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. या सणाचे महत्त्व आणि शुद्धतेचे पालन जरूर करावे. असे केल्यास आपल्याला नवदुर्गेचा आशीर्वाद जरूर मिळेल. तर मंडळी, तुम्ही देखील ह्या नवरात्रीमध्ये हे उपाय करा आणि जीवनात सुख समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य आणा आणि मातेचा आशीर्वाद संपादन करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्ही आतापर्यंत स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करून घ्यावे ही नम्र विनंती. धन्यवाद.